मुंबईची गर्दी. हरे कृष्ण मित्रांनो, आज आम्ही परत निघालो आहे लातूरला, म्हणजे आपल्या मूळ गावी. तिकडे आता आपण राहतो आहे आणि गेले 2 दिवस मुंबईमध्ये खूप सारे एन्जॉयमेंट केली. आणि आता सध्या आहे आम्ही दादर स्टेशन आणि दादरवरून चाललो आहे CST पर्यंतचा हा प्रवास असेल ह्या ट्रेनमध्ये. त्याच्यानंतर लातूरच्या ट्रेनमध्ये आणि CST स्टेशनला उतरून आपण काही मार्केट बघणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्या लातूरच्या ट्रेनमध्ये बसूया. चला तर बघूया CSTचा मार्केट कसं आहे ते. या ट्रेनमधून आम्ही आता सध्या उतरलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे CST. आणि आता इथून आपण जाऊया, प्लॅटफॉर्म चेंज करूया आणि आपली एक्सप्रेस लातूर एक्सप्रेस त्या ट्रेनमध्ये बसूयात आणि नीट निघूयात आपल्या लातूरला. त्याच्या आधी आपण इकडचं CSTचं जे मार्केट आहे ते बघूयात आणि त्याच्यानंतर आपल्या ट्रेनमध्ये बसूया. हे बघा, हे आहे CST स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. या साईडने आत्ताच आपण आलो ट्रेनने आणि हे आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. खूप छान असं स्टेशन आहे आणि खूप गर्दी असते या स्टेशनवरती. आपण आता ह्या साईडला जाऊया स्टेशनच्या बाहेर. सेल्फ तिकीट झोन म्हणजे आपण स्वतः तिकीट काढायचे मशीनद्वारे. CST स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर हे आहे बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, म्हणजे मुंबईचं जे महानगरपालिका आहे त्याचं मुख्यालय आहे हे. महानगरपालिका मुख्यालयाच्या समोरच ही मोठी अशी इमारत CST स्टेशनची. आणि हा आहे समोर रोड, फुल ट्रॅफिक झोन. मुंबईची शान म्हणजेच मुंबईची डबल डेकर बस. ही बघा, ही समोर आहे आपल्या मुंबईची डबल डेकर बस, ते पण नवीन लुकमध्ये. नवीन त्याचा हा लुक आहे, जुनी होती ती वेगळी होती आणि अशा प्रकारे खूपच छान अशी ही डबल डेकर बस आणि ती सुद्धा फुल्ली इलेक्ट्रिक डबल डेकर बस. समोर आहे CST रेल्वे स्टेशन आणि या साईडला रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडल्या लगेच हे आहे पूर्ण मार्केट, जे की सगळ्या वस्तू एकदम स्वस्त आणि मस्त एकदम. रस्ते का माल सस्ते में.
भरपूर काही गोष्टी आहेत, बघू शकता. मार्केट फिरून नंतर CST स्टेशनच्या बाहेर फिरून झाल्यानंतर आता ही आहे आपली लातूर एक्सप्रेस आणि आजची ट्रेन आहे फक्त लातूरपर्यंत. तर आता आपला डबा आहे S5 का? S5 थोडंसं चालत पुढे जाऊन त्याच्यानंतर आपण S5मध्ये आपल्या सीटवरती बसूयात आणि त्याच्यानंतरचं काही क्षण मी तुम्हाला दाखवतो. हे आहे S1. S4 आणि आपला S5. ही आहे आपली एक सीट आणि इकडची ही सीट. हे 2 सीट आहेत आपल्या. चला आपल्या सीटवरती बसून मस्तपैकी आनंद घेऊया. हा आहे पहिला स्टॉप. म्हणजेच CST स्टेशनवरून गाडी ही सुटत असते, त्याच्यामुळे सध्या पूर्ण ट्रेन रिकामी आहे. जसं जसं ट्रेन पुढे जाईल तसे तसे पॅसेंजर येतील आणि गर्दी वाढत जाईल. घडीमध्ये वाजले आहेत 9 करेक्ट आणि करेक्ट 9 वाजता आपली ट्रेन ही सुद्धा हललेली आहे, बघू शकता. आणि आता मला पण जावं लागेल ट्रेनमध्ये. चला बाय बाय मुंबई, बाय बाय मुंबई. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. आता आपले आले आहे दादर स्टेशन. आता दादर स्टेशनवरून बऱ्यापैकी गर्दी होत असते, कारण की दादरचे जे लोकल पॅसेंजर आहेत जे कल्याणपर्यंत कर्जतपर्यंत त्यांना ट्रेन भेटत नाही, त्याच्यामुळे या ट्रेनमध्ये ते प्रवास करत असतात. आणि या ट्रेनमध्ये प्रवास करण्याचा फायदा हा असतो की ही ट्रेन जरा लोकल ट्रेनपेक्षा ही ट्रेन जरा फास्ट जाते, त्याच्यामुळे या ट्रेनने प्रवास करण्याचा चॉईस करतात. आणि आता आपण आपल्या आपल्या जागेवरती बसूया. आपल्या जागेवर दादरवरून ट्रेन एकदम ऑन टाईम निघाली. आता पुढचं स्टेशन असेल ठाणे. ठाण्याला आपल्या टायमावरती पोहोचते का नाही. ऑन टाईम ठाणे स्टेशनवरती सुद्धा आतापर्यंत तरी आपली जी गाडी आहे ती ऑन टाईम आहे. बाय बाय ठाणे. हे आहे कल्याण स्टेशन आणि कल्याण स्टेशन आल्यानंतर बघू शकता गाडी पूर्णपणे पॅक झालेली आहे आता. आणि पूर्ण पॅक झाल्यामुळे आपण आपल्या आपल्या सीटवरती जाऊया, म्हणजेच वरची बर्थ आपल्या बर्थवरती जाऊया आणि आराम करूया.
बाय बाय कल्याण. कल्याणला सुद्धा बाय बाय करून गाडी निघाली. आम्ही बसणार आहे ह्या सीटवरती आणि आता आले आहेत आपले TC. एकदा आपले तिकीट चेक झाले त्याच्यानंतर झोपायला आपण फ्री. आता आले आहे लातूर स्टेशन आणि सकाळचे वाजलेले आहेत 6:05 आणि लातूर स्टेशनवरती ट्रेनचा टायमिंग आहे 6:30चा. पण गाडी जवळपास अर्धा तास आधीच येते लातूर स्टेशनला आणि त्याची वेळ झाल्यानंतर मग पुढे जात असते. पण आज शेवटचा स्टेशन आहे लातूर, त्याच्यामुळे आज लातूर हा लास्ट स्टॉप आहे. मग गाडी इकडेच थांबेल. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.